10 सप्टेंबर 2025 द चाइल्ड नावाची कोरियन मूवी पाहिली. सुंदर आहे, छान आहे, वेगळाच कॉन्सेप्ट आहे आणि ट्विस्ट पण छान आहे त्याच्यात. थोडक्यात एक मुलगा असतो आणि तो आपल्या आईबरोबर राहत असतो आणि आई त्याची आजारी असते, म्हणजे अंथरुणाला खिळूनच असते आणि तिच्या आजारासाठी त्याला पैसे म्हणजे नसतात, गरीब असतो तो आणि त्यांचे वडील त्यांना सोडून गेले असतात मागे कुठून, म्हणजे त्याला जन्म दिल्यानंतरच ते कुठे गेले असतात कोणाला काही पत्ता नसतो. तर जसाच तो म्हणजे मोठा झाला असतो तर म्हणजे त्याला हे असतं की आपल्या आईला आता बरं करायचंय, तर मग पैसे कसे कमवायचे, तर तो बॉक्सिंग करून त्या याच्यामध्ये जिंकून पैसे मिळवत असतो. आणि त्यांचा एक नेबर असतो ओळखीचा, तर त्याला त्यांनी सांगून ठेवलं असतं की तुमचे पुष्कळ ओळखी आहेत, तर तुम्ही बघा माझ्या वडिलांना शोधून आणा, म्हणजे काहीतरी मदत होईल वगैरे वगैरे. तर अशा याच्यातच त्याला एकदा किडनॅप केलं जातं आणि किडनॅप केल्यावर त्याला एक जण म्हणजे त्याला फॉलो करतो आणि प्लेनमध्ये पण त्याला म्हणतो की तुला जिथे घेऊन जातात आहे तर तिथे तू मरणार आहेस. आणि ऍक्च्युली त्याला किडनॅप म्हणजे तसं डायरेक्ट किडनॅप नसतं, तो म्हणजे वडिलांच्या शोधात असतो, तर काही लोक तिथे त्याला अप्रोच करतात की तुझे वडील सिलोनमध्ये आहेत आणि ते खूप आजारी आहेत, ते येऊ शकत नाही, तर त्यांनी तुला तिथे बोलवलेलं आहे, तर तू आमच्याबरोबर चल, तुझा व्हिसा पासपोर्ट सगळं तयार आहे. तर तो आपल्या त्याच्या काकांना अंकलला सांगितलं असं, ते वडिलांना त्यांना त्यांच्या कानावर घालतो ते सगळं की असं असं मी जातोय, तर ते म्हणतात ठीक आहे आणि तो त्यांच्याबरोबर जातो. आणि तर हा जो त्याला फॉलो करत असतो, तर तो त्याला येऊन म्हणतो की तू मरणार आहेस तिथे जाऊन. तर आणि जसेच ते लोक एअरपोर्टवर उतरतात, पुढे कारने जातात, तर हा त्यांच्या पाठीमागे पाठीमागे येत राहतो आणि मग अचानक तो त्या कारच्या लोकांशी बरोबरी करून त्या सगळ्यांना मारून टाकतो आणि त्या कारचा ऍक्सिडेंट होतो. पण मग आता ह्या मुलाला म्हणजे वाटत असतं की हा खराब माणूस आहे, तर तो पळतो आणि तोही त्याला म्हणजे पकडायचा प्रयत्न करतो वगैरे, पण काही म्हणजे होऊ शकत नाही. शेवटी एक मुलीच्या कारच्या समोर तो येतो आणि ती मुलगी त्याला वाचवते आणि त्याला घेऊन जाते. पण परत तिथे तिला नेत असताना हे लोक म्हणजे फॉलो करतात त्यांना आणि मग शेवटी तो जो तिथला सिलोन मधला जो ऍक्च्युली डेथ बेडवर पडलेला असतो वडील म्हणून त्याचा, तर तो मोठा एका इंडस्ट्रीचा किंग असतो एम्पायरचा आणि त्याला एक मुलगा असतो आणि ह्याला ज्याला किडनॅप करून ते नेत असतात तो त्याचा म्हणे सौतेला मुलगा आहे किंवा अनावरोस औलाद आहे आणि त्याला एक मुलगी पण असते. तर स्टोरी अशी असते की आधी सगळी जायदाद सगळी प्रॉपर्टी म्हणजे तो मरायला जेव्हा टेकला असतो त्याचं हृदय ट्रान्सप्लांट करणं गरजेचं असतं, जर हृदय ट्रान्सप्लांट नाही केलं तर तो मरणार असतो. तर आधी त्यांनी सगळी प्रॉपर्टी जशी जाते तर मुलालाच मिळणार असते, पण काय मध्ये झालेलं असतं तर त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी चेंज करून त्या मुलीच्या नावाने केलेली असते आणि त्याच्यामुळे तो मोठा मुलगा चिडलेला असतो आणि जसंच त्याला कळतं की यांची एक अनौरस औलाद आहे अशी, तर मग त्यांचं हृदय आपण ह्याला बसवून वडिलांना रिवाईव्ह करू आणि मग परत प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करून घेऊ. तर अशा ह्याच्यात त्यांनी ते शोधाशोध मोहीम सुरू केली असते आणि त्याच्यात मग हा सापडतो की हे अनौरस औलाद आणि त्याला घेऊन त्याचं म्हणजे तो जो माणूस म्हणाला असतो, त्याला मुलगा म्हणाला असतो की तू मरायला चाललाय तिथे, तर त्यांनी बरोबरच म्हटलं असतं, तर याचं हार्ट ट्रान्सप्लांट करून ते वडिलांना दिलं जाणार असतं. तर मग ह्याला ते म्हणजे शेवटी त्या मुलीच्याही याच्यातनं हा त्याच्याच हातात पडतो
म्हणजे आपल्या भावाच्या, मोठ्या भावाच्या. आणि तो त्याला अगदी आधी घेऊन येतो आणि मग तिथे आल्यावर पॅलेसमध्ये रियालिटी कळते की काय आहे. तर पण काही नाही, त्याला शेवटी ॲनेस्थेशिया देऊन वगैरे तयारी करतात म्हणजे ट्रान्सप्लांटची. तर हा जो फॉलो करत असतो त्याला तर तो पोचतो तिथे आणि मग टिपिकल मारधाड हे ते सगळं करून त्याला वाचवतो. आणि तर तेवढ्यात ती मुलगी मध्ये येते. तर मुलगी म्हणते मी दोघांनाही मारून टाकेन ते. तर मग तो जो फॉलो करणारा असतो तो म्हणतो शांतपणे आधी माझं म्हणणं ऐकून घे, आम्हाला या पैशाशी काही घेणं देणं नाहीये. आणि आणि त्याच्या आधी तो जे मारधाड आणि हे सगळं सुरू होते त्याच्या आधी त्यांनी म्हटलं असतं की मला $1 करोड $1 मिलियन माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून दे, तेव्हा मी हा मुलगा तुझ्या ताब्यात देईन. तर आधी हो नाही करता तो त्याचा जो भाऊ असतो सो कॉल्ड, तर तो त्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. पण मग त्याच्यानंतर त्या माराकुटीमध्ये तो सगळ्यांना मारून टाकतो आणि याला वाचवतो, छोट्याला ज्याचं हार्ट ट्रान्सप्लांट करण्यासाठी. वडीलही मरतात ते काय. मग ती मुलगी बंदूक घेऊन येते ह्यांच्यावर. तर तो म्हणतो की आता तू कशाला आमच्यावर बंदूक धरली, आता मेले ना तुझे वडील गेला, भाऊ गेला, आता सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावर आहे, ऑफिशियली आहे, तर तू कशाला आमच्यामध्ये पडते. म्हणजे कशावरून तू आमच्यामध्ये पडणार. म्हणजे मला काही घेणं देणं नाही, जे मला पैसे पाहिजे होते ते माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेत. आणि खरं सांगायचं तर हा तुझा भाऊच नाहीये. मग तो डिस्क्लोज करतो. हा असाच मुलगा आहे आणि तो अजिबात येणार नाही. आणि त्याचं हार्ट ट्रान्सप्लांट करून काही झालं नसतं तुझ्या वडिलांना, अननेसेसरी हा मेला असता, वडीलही मेले असते. आणि हे सगळं पैशांकरताच आम्ही केलेलं आहे आणि मी प्रॉमिस करतो की हा देणार नाही. मग ती जाऊ देते आणि मग तो सगळी स्टोरी त्याला सांगतो. आणि त्यालाही मग एकदम आठवतं की जेव्हा आईच्या आपल्या हॉस्पिटल म्हणजे इलाज करता आपण इकडे तिकडे भटकत असतो तेव्हा हा आपल्याला एकदा क्रॉस झालेला असतो. आणि जेव्हा त्या माणसाला म्हणजे ज्यांनी फॉलो केलं असतं या मुलाला क्रॉस झालेला असतो तर त्याला कॅन्सर असतो आणि तो शेवटच्या स्टेजला असतो. तर आणि तो असा प्रोफेशनलच किलर वगैरे असतो. तर त्यांनी भरपूर कमावलेलं असतं. पण आता मरायच्या आधी त्याला एक चांगलं काम करायचं असतं. तर तो त्याचे जे नेबर काका असतात कोरियामधले, तर त्यांच्या ओळखीनी त्यांना हे कळतं की ह्याची आई मरायला टेकलेली आहे आणि हा गरीब आहे, त्याच्याजवळ पैसे नाही आहेत. आणि त्या काकांनाही मोठी बिल्डिंग बांधून लोकांना राहण्याकरता मदत करायची, चांगलं घर वगैरे. तर मग हा तेव्हा प्रोफेशनल किलर ठरवतो, त्यांच्याबरोबरच ठरवतो. म्हणजे तो आपल्या वडिलांना शोधतोय ना, तर आपण अशी एक स्टोरी बनवूया की सिलोनमध्ये एक रिच फॅमिली आहे, तर त्यांना हार्ट पाहिजे. तर मी तिथे असं पसरवतो की तुमचा अनौरस मुलगा इथे आहे आणि त्याला किडनॅप करून ते तिकडे घेऊन जातील. आणि मग मी त्यांच्याकडनं पैशाची मागणी करून बरोबर तुमच्या ह्या मुलाला वाचवून आणि पैसे बरोबर मिळतील. म्हणजे आईचा इलाज होईल, तुम्हाला पाहिजे तशी बिल्डिंग घर बांधता येईल, सगळं असं. आणि असा करून त्यांनी तो प्लॅन करून कोणालाच काही कळू दिलं नसतं. आणि मग अशा पद्धतीने त्यांना ते सगळं मिळतं. आणि मग येतात ते परत. आणि आल्यावर मग हा म्हणतो की माझ्याशी काही बोलू नकोस, तू इतकं खोटं नाटक सगळं केलंस तू. तर म्हणतो अरे माझा आता शेवटचा क्षण आहे, तू तरी माझ्याशी बोल. पण मग दाखवलंय की सगळं ओके होते. आणि त्याच्या नेबरची पण बिल्डिंग चालली आहे, काकांना ज्यांना म्हणत असतो. आणि आईला पण चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि तो पण आता चांगल्या मार्गावर झालाय. तर असं चाइल्ड म्हणून ती गोष्ट आहे. ओव्हरऑल छान आहे, पिक्चरायझेशन आहे, स्टोरी पण छान आहे.